जातो त्यावेळेस लढणारा आंबेडकर कुटुंब आम्हाला दिसत नाही का? ज्या वेळेस त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी ज्या संविधानाच्या लढाईसाठी वारला, संविधानाच्या लढाईसाठी तुमच्या आमच्यामधून निघून गेला, ते संविधानाची लढाई आम्हाला आठवत नाही का? अरे तुम्हाला त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे जे इथल्या अनेक वर्षापासून इथला ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे ते मोकळं करणारे एकमेव नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय सुजातदादा आंबेडकर. मग आम्हाला ज्या ठिकाणी मारल्या जातं, ज्या ठिकाणी आमच्या या बहिणींच्या अब्रू लुटल्या जातात, त्या ठिकाणी जर आम्ही या ठिकाणी आंबेडकर कुटुंबाच्या पाठीशी राहत नसेल आणि ज्या वेळेस मतदान येते आम्ही या ठिकाणच्या दलालांना बळी पडतो आणि या दलालांना बळी पडून आम्ही आमच्या या विचारांना विसरतो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी लेकरं पोटाची 4-4 लेकरं गमावून तुम्हा आम्हाला मताचा अधिकार दिला, तुम्हा आम्हाला मताचा अधिकार देऊन तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य दिलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला तुम्ही आम्ही विसरतो का? त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचे उपकार आम्ही विसरलो का? ते उपकार तुम्हाला जाणीव ठेवायची असेल आणि या ठिकाणी नवीन संकल्प घेऊन या जिल्ह्यामध्ये उभं राहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी आगामी काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर गावागावातल्या गल्ली बोळ्यातलं मतदान कसं होईल आणि त्या मतदानाच्या आकडीनुसार आमचा या ठिकाणी पंचायत समितीवर जिल्हा परिषदवर जोवर इथल्या बहुजनांचा वंचितांचा झेंडा फडकत नाही तेव्हा आम्ही आता शांत बसलं पाहिजे नाही. आम्हाला हे वंचितची सत्ता या जिल्ह्यामध्ये आणायची आहे आणि या जिल्ह्यामध्ये देवाभाऊ सारखा एक खंबीर नेता आमच्या पाठीशी आहे. 30 दिवसाचे, एका महिन्याचे 30 मतदार 30 माणूस आपण मिळू शकतो हा संकल्प तुम्हाला या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून घेऊन जायचा आहे आणि पक्षाच्या दिलेल्या उमेदवाराला तुम्हाला सांगायचं आहे की हा माझ्या पक्षाचा उमेदवार आहे, हा कोण्या जातीचा नाही माळी समाजाचा असेल. संजूभाऊ इंगळे आपल्यासोबत माळी समाजाचे आहेत, इफ्तेखार भाई आपल्यासोबत मुस्लिम समाज